नमो नमः। आज आपण चित्रकाव्यामधील पुढील 2 श्लोक पाहणार आहोत। यामधील तिसरा जो श्लोक आहे तो हास्योक्तीचा आहे आणि यामध्ये सध्याच्या परिस्थितीची वास्तविकतेची जाणीव कवीने करून दिलेली आहे। वैद्यराज नमस्तुभ्यम यमराज सहोदर यमस्तु हरती प्राणान त्वम तु प्राणान धनानीच। हे वैद्यराजा, माझा तुम्हाला नमस्कार, कारण तुम्ही यमाचे सख्खे भाऊ आहात। का तर यमस्तु हरती प्राणान, यम हे प्राणाचे हरण करतात आणि तुम्ही मात्र प्राणही घेतात आणि धनही घेतात। वास्तविक सध्याच्या काळातील वैद्यकीय क्षेत्रामध्ये डॉक्टरांकडून कधी असं होतं की ती व्यक्तीही त्या कुटुंबातील जाते आणि त्याचबरोबर कुटुंबातील पैसेही जातात आणि दोन्ही गेल्यामुळे ही कुठेतरी वास्तविक परिस्थितीने कवीनं हास्योक्तीच्या माध्यमातून मांडण्यात आलेली आहे। आणि म्हणूनच असं म्हटले आहे डॉक्टरांना की वैद्यराज, आमचा तुम्हाला नमस्कार, तुम्ही यमाचे सख्खे भाऊ आहात, कारण तुम्ही प्राणही घेतात आणि धनही घेतात। त्याचबरोबर पुढील श्लोक आहे तो म्हणजे कर्तृगुप्ता प्रहेलिका। प्रहेलिका म्हणजे काय तर कोडे। आता या कोड्यामध्ये प्रश्न विचारला आहे। या प्रश्नामध्ये कर्तृगुप्ता, कर्ता गुप्त आहे आणि या कर्ता शोधण्यासाठी आपल्याला 2 प्रकारे वाचन करावे लागते, म्हणजे मग याचे आपल्याला उत्तर शोधलं जातं। राक्षसेभ्या सुतामृत्वा जनकस्य पुरीम येयो अत्र कर्तु पदम गुप्तम यो जानातीस पंडिताः। आता राक्षसेभ्य या शब्दाचे, राक्षस या नामाचे पंचमी बहुवचन जर घेतले तर त्याचा अर्थ असा होतो की राक्षसांकडून मुलगी घेऊन कोणीतरी जनकाच्या नगरीला पळून गेला। यात कर्ता असणारा शब्द जो लपलेला आहे हे जो ओळखेल तो खरा पंडित होय। आणि याच शब्दाची, राक्षस या शब्दाची जर आपण षष्ठी केली, राक्षस नाम इब्या, हा षष्ठी तत्पुरुष समास जर तत्पुरुष समास योजला गेल्यामुळे आपल्याला उत्तर शोधलं जातं। अशा प्रकारे हास्योक्ती आणि कर्तृगुप्ता प्रहेलिका आहे। धन्यवाद। चित्रकाव्यामधील 5वा श्लोक हा प्रहेलिकाचा आहे। ही पण एक कोडेच आहे। प्रहेलिका म्हणजे कोडे। आता यामध्ये आपल्याला एक कोडे विचारलं आहे ते असं आहे, फार सोपं आहे। अयम न भक्तो न च पूजको वा घंटाम स्वयं नादयते तथापि धनम जनेभ्ये किम याचते अयम न याचको वा न च निर्धनो वा। अयम न भक्तो, हा भक्तही नाही आणि पूजकही नाही, म्हणजे हा भक्तही नाही आणि पूजा करणाराही नाही, तरी देखील घंटाम स्वयं नादयते, स्वयं म्हणजे स्वतः तो घंटा वाजवतो, तरीसुद्धा धनम जनेभ्य किम याचतेयम, लोकांनाही पैसा मागतो आणि पैसा मागूनसुद्धा तो न याचको, याचकही नाही, वा नच निर्धनो वा, आणि गरीबही नाही। म्हणजे यामध्ये एक सोप्या पद्धतीनं कोडं विचारलं आहे, ते म्हणजे जो भक्तही नाही, पूजक नाही, तरीसुद्धा स्वतः घंटा वाजवतो, लोकांना पैसे मागतो, याचकही नाही आणि गरीबही नाही। आणि मग याचं असं उत्तर आहे शेवटी, जो लोकयान वाहक म्हणजे सार्वजनिक वाहनामधील कंडक्टर आहे तो स्वतः घंटा वाजवतो आणि लोकांना तिकीट काढण्यासाठी पैसे मागतो। हेच कोडं त्या संस्कृतमध्ये कवीने खूप उत्तम प्रकारे छान सांगितले गेलेलं आहे। आता 6वा श्लोक जो आहे तो आहे समस्यापूर्तीचा। समस्यापूर्तीमध्ये काय, एक ठराविक शब्द दिला जातो, त्या शब्दावरच काय कोडं विचारलं जातं। त्यामध्ये रामभिषेके जलमहारंत्या हस्तात श्रुतो हेम घटो युवत्याः सोपान मार्गेन करोति शब्दम ठम 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 ठ ठ ठम ठ ठम ठम। म्हणजे रामाच्या राज्याभिषेकाच्या वेळी एका युवतीच्या हातातून जलमहारंत्या, पाणी आणताना, युवतीच्या हेमघटो म्हणजे सोन्याचा घडा, सोपान मार्गे पायरीवरून पडला आणि पायरीवरून पडल्यानंतर त्या घड्याचा आवाज या पद्धतीने आला, ठ ठम ठ ठम ठम ठ ठ ठम ठ ठम ठम। म्हणजे अतिशय निरर्थक वाटणारे शब्द यामध्ये छान योजले गेलेले आहेत आणि हीच समस्यापूर्ती आहे।